नाशिक शहरात मॉडिफाय सायलेन्सर लावून कर्णकर्कश आवाज करत फिरणाऱ्या दुचाकी वाहनांमुळे ध्वनी प्रदूषण होऊन सर्वसामान्य जनतेस त्रास होत असल्याच्या तक्रारी वाढल्याने अखेर पोलिसांनी विशेष उपक्रम राबवून केवळ 8 दिवसात 111 मॉडिफाय केलेले सायलेन्सर जप्त करून ते रोड रोलर खाली चिरडले। एक वेळा कंपनीच्या दुचाकी वाहनांचे मूळ सायलेन्सर बदलून ते मॉडिफाय करत कर्णकर्कश आवाज होईल असे तयार करून शहरात मनमानी करत फिरणाऱ्या असंख्य दुचाकी स्वारांच्या या सततच्या कर्णकर्कश आवाज करत फिरण्याला कंटाळलेल्या असंख्य नागरिकांनी संबंधित पोलिसांना तक्रारी करून यावर कारवाईची मागणी केली। या प्रकाराची पोलिसांनी तातडीने व गंभीर दखल घेत 14 ते 21 मार्च 8 दिवसांच्या कालावधीत परिमंडळ 1 कार्यक्षेत्रातील पोलीस ठाणे निहाय कारवाई करण्याच्या सूचना दिल्या। त्या आधारे शहर परिसरातील दुचाकींची मोठ्या प्रमाणात तपासणी करण्यात आली व कर्णकर्कश आवाज करणारी वाहने जप्त करण्यात आली। आडगाव पोलीस स्टेशन पोलीस ठाण्यात 8, पंचवटी पोलीस ठाण्यात 11, भद्रकाली पोलीस ठाण्यात 15, गंगापूर पोलीस ठाणे 25, म्हसरूळ पोलीस ठाणे 14, सरकारवाडा पोलीस ठाणे 11, तर मुंबई नाका पोलीस ठाण्यात 27 याप्रमाणे 111 दुचाकी वाहनधारकांवर कायदेशीर कारवाई करत त्रस्त नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत सदर जप्त केलेले 111 मॉडिफाय सायलेन्सर जप्त करण्यात आले। जप्त केलेले 111 सायलेन्सर पुन्हा वापरात येऊ नये याकरिता दुपारच्या सुमारास परिमंडळ 1 कार्यालयासमोरील मैदानात रोड रोलर फिरवून ते नाश करण्यात आले। दरम्यान नाशकात असे करण्याकरिता कर्णकर्कश आवाज करून दुचाकी फिरवणाऱ्यांविरुद्ध यापुढेही अशाच पद्धतीने कारवाई केली जाणार असून संबंधित दुचाकी धारकांनी हे कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर त्वरित बदलून घ्यावे, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, पोलीस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण यांनी सांगितले आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात ही मोहीम राबवण्यात आली। मी केलेल्या या कारवाईची नाशिककरांनी दखल घेऊन असे अनेक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे। मागील 1 आठवड्यापासून परिमंडळ 1 अंतर्गत जे मोठमोठ्याने आवाज करत बाईक स्वार विशेषतः बुलेट स्वार फिरतात त्यांच्या विरुद्ध विशेष मोहीम सुरू करण्यात आली होती। या मोहिमेअंतर्गत जे असं कर्णकर्कश आवाज वाजवणारे सायलेन्सर आहेत असे बाईकचे सायलेन्सर बाईक स्वारांकडून जप्त करण्यात आलेले आहेत। संपूर्ण परिमंडळाअंतर्गत ही कारवाई करण्यात आली। केवळ 1 आठवड्याच्या कालावधीमध्ये 111 सायलेन्सर जप्त करण्यात आलेले आहेत। या सायलेन्सरचा परत वापर होऊ शकतो, त्यामुळे या सायलेन्सर परत त्यांच्या ताब्यात जाऊ नये यासाठी हे सायलेन्सर आज नष्ट करण्यात येणार आहे आणि इथून पुढे देखील या प्रकारची कारवाई अशीच सुरू राहील आणि जे कर्णकर्कश आवाज करत बाईक स्वार सायलेन्सर वापरत फिरतील त्यांच्यावर देखील यापुढे अजून कठोर कारवाई करण्यात येईल। सर, हा जो नियम आहे हा हॉर्नसाठी असणार आहे? हॉर्न तसेच सायलेन्सर दोन्ही जे आवाज मोठे करतात अशावरती कारवाई अशी सुरू राहील। एकूण किती सायलेन्सर? त्यामध्ये आडगावच्या हद्दीमध्ये 7, पंचवटी 11, भद्रकाली 15, गंगापूर पोलीस ठाणे 25, म्हसरूळ 14, सरकारवाडा 11 आणि मुंबई नाकाच्या हद्दीमध्ये 27 सायलेन्सर जप्त करण्यात आलेले आहेत। सध्या आपण सायलेन्सर जप्त करून सायलेन्सर नष्ट करत आहोत, पण भविष्यात यामध्ये गुन्हे देखील दाखल केले जातील। काय आवाहन करणार? याविषयी एकच आवाहन करता येईल की सायलेन्सरमुळे जे घरातील वृद्ध लोक आहेत, लहान मुलं आहेत, परीक्षा जवळ आहेत, चालू आहेत, त्या देखील लोकांना त्रास होतो। विशेषतः रात्रीच्या वेळेस ह्या सायलेन्सरचा आवाज खूप दूरपर्यंत जातो आणि लोकांना याचा खूप त्रास होतो। त्यामुळे कुणीही आपल्या वाहनांना बेकायदेशीर सायलेन्सर बसवू नये आणि असं नॉईज पोल्युशन करू नये। सर, पुढच्या काळात याबाबत संबंधित कॉलेज आहेत त्यांच्याशी देखील आम्ही संपर्क करू आणि कॉलेजमध्ये जर असं कोणी नॉईज पोल्युशन करत असेल तर त्यांची माहिती आम्हाला कळवावी, आम्ही त्यांच्यावर देखील कारवाई करू। सर, काय गुन्हा दाखल? भविष्यामध्ये यांच्या ज्या गाड्या वगैरे आहेत त्या गाड्या देखील जप्त होऊ शकतील आणि यांच्यावर नॉईज पोल्युशनचे देखील गुन्हे दाखल होतील। प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक।